मी काही एवढा शहाणा नाही, पण मराठवाड्यातल्या एका गावाला तारीख दिली एका महाराजांनी, 51,000 रुपये ठरले, 5,000 रुपये उचलही घेतली. या बरं महाराज वेळेला अमक्या तारखेला, काळजी करू नका, डायरीत नोंद करून घेतली. वर्ष निघून गेलं, तो दिवस उजाडला आणि महाराजांचा फोन आला कार्यकर्त्यांना, माझी आजी मेली, मी काही येऊ शकत नाही. लोक म्हणले ठीक आहे, दुःखाचा प्रसंग आहे ना, काय येऊ महाराज. पण एका मोठ्या पुढाऱ्याने, ज्या पार्टीच्या पुढाऱ्यांनी रामाला मांसाहारी म्हटलं आणि नामर्द हिंदू हिजड्यांनी टाळ्या वाजून त्याला समर्थन दिलं, त्या पार्टीच्या मोठ्या पुढाऱ्याने त्याला सांगलीला नेलं. आजी वारलेली नव्हती, 1.5 लाख रुपये दिले, तिप्पट. पण त्याचं दुर्दैव, कीर्तन लाईव्ह झालं, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात पाहायला मिळालं लोकांना. गावकऱ्यांनी पाहिलं, हा तर तिकडं कीर्तन करतोय म्हटलं. आपला खोटेपणा झाकून ठेवून पुण्याच्या जाहिराती केल्या की परमार्थ कधीही सापडणार नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, बोलावं तसं माणसाने वागावं. जर तशी वर्तणूक नसेल तर तो सूत्रधार बसलेला आहे. कसा आहे तो, नहीं चले उसके घर रिश्वत, नहीं चले चालाकी. तिथं चालाकी, लाचलुचपत चालत नाही. मेरे ईश्वर के घर सबके जीवन का खाता है. सगळ्यांच्या जीवनाचं खातं त्याच्याकडे आहे. म्हणून तुम्ही जगाला फसू शकाल पण ईश्वराला नाही. म्हणून कृतज्ञता तो भुंगा पाळतो, रात्रभर कमळामध्ये बंदिस्त राहतो, सकाळ झाल्यानंतर मात्र त्या भोगात थांबत नाही, भोगापासून अलिप्त होतो. कृतज्ञता जन्माला आली की अलिप्तता मागच्या दाराने येतेच. आणि दोन्ही गुणांचा संगम झाला की तुमची आध्यात्मिक उंची वाढते, यात संदेह नाही. विठ्ठल